श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 2 ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी दसरा हा सण साजरा होणार आहे। दसरा हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे। तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। सध्या चातुर्मास चालू आहे आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला नवरात्र सुरू होते। तर ही नवरात्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजरी केली जाते आणि नंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला हा दसरा सण साजरा केला जातो। तर हा सण मुख्यतः धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करण्यासाठी महत्त्वाचा आहे। या दिवशी आपट्याची पाने, पुस्तके, सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजा केली जाते। तर यावेळी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांची पूजा केली जाते, कारण ह्या तीनही देवता आपल्याला धन, शक्ती आणि ज्ञान देतात। दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता। त्यामुळे पृथ्वीवरील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झाल्या आणि सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर, आणि म्हणूनच दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं, नवीन कामाची सुरुवात करणं किंवा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। धार्मिक दृष्टीने दसरा हा एक विशेष दिवस आहे आणि त्यासाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या गुरुवारच्या या दसऱ्याला तुम्ही काहीतरी विशेष उपाय करू शकता। जर तुम्ही काहीही न करता फक्त संध्याकाळी घरात एक मूठभर धने ठेवलं तर घरामध्ये चारही बाजूनी पैसा येईल, कर्ज फिटेल आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल। पुढील 33 वर्ष तुमच्यावर धनधान्य आणि संपत्तीचा शुभ वृक्ष फुलेल। तर हे धणे कुठे आणि कसे ठेवायचे आहेत आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। तुम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। आपल्या हिंदू धर्मात दसरा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। दसरा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असतो आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते। पण सर्व लोकांसाठी सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य नसतं, कारण अनेक लोकांना या गोष्टी परवडत नाहीत। पण हे लक्षात ठेवा, जरी तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी केली नाही तरीही काही उपाय आहेत तर ते तुम्ही केले तर तुमचं घर भरभराटीने परिपूर्ण करू शकता। तर या उपायामुळे तुम्ही तुमच्या घरातील गरिबी, दरिद्रता दूर करू शकता आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख समृद्धी आणू शकता। तर हा उपाय केल्याने घरात पैसे कमवून आणणाऱ्याच्या कामामध्ये प्रगती होते आणि त्याला वर्षभर आर्थिक समृद्धी मिळते। तर या उपायामुळे पैशांचे मार्ग खुले होतात, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात भरभराट होऊ लागते। तर उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करावा। हा उपायासाठी तुम्हाला धणे लागणार आहेत, तर हे धणे तुम्ही मसाल्यात वापरता आणि त्याच धण्याचा उपयोग आपल्याला या उपायामध्ये करायचा आहे। धार्मिक दृष्टिकोनातनं धण्याचं महत्त्व खूप आहे। आपल्याला जेव्हा धनसंपत्तीची गोष्ट करायची असते तेव्हा या धण्याला धन आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं। तर हे धणे सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी धणे घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता या उपायासाठी तुम्हाला नवीन धणे खरेदी करायचे आहेत। जर तुमच्याकडे घरात धणे असले तरीही तुम्हाला या दिवशी नवीन धणे खरेदी करायचे आहेत आणि त्याचाच उपयोग तुम्हाला या उपायामध्ये करायचा आहे। अगदी 5 किंवा 10 रुपयाचे धणे घेतले तरीही चालतील। तर या दसऱ्याच्या 3.5 शुभ मुहूर्तांमध्ये नवीन धण्यांची खरेदी करणं आवश्यक आहे। तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या धण्यांची खरेदी करू शकता, पण हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे। दसऱ्या दिवशी आपण शस्त्र पूजन करतो, लक्ष्मी पूजा करतो आणि म्हणूनच हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही घरात 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत धान्याची खरेदी करून संध्याकाळी त्या धान्याचा वापर करा। आता तुम्ही जे धान्य खरेदी केलेले आहेत त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर त्या सर्व धान्यांना एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करायचा नाही, फक्त स्टीलच्या भांड्यात हे धान्य तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या धान्यांना तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। पण उपाय करण्यापूर्वी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे। तुळशी जवळ दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि
देवघरामध्ये सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे, कारण दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपले सर्व काम, सेवा आणि उपाय देवांपर्यंत पोहोचत असतात। दिवा लावल्यावर तुम्ही हा उपाय सुरू करू शकता। आता तुम्ही देवघरामध्ये धणे ठेवले की एका आसनावर बसून लक्ष्मीला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा। गणपती बाप्पांच्या समोर सुद्धा हळद कुंकू तुम्ही अर्पण करा। तुम्ही जे धणे घेतलेले आहे तर त्या धणांवरती सुद्धा हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला श्री सुक्तम आणि 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। आणि हे दोन्ही मंत्र लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत आणि या सेवेचा आपल्याला अपूर्व लाभ होतो। तर या मंत्राचं पठण केल्यानंतर तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जसं की तुमचे पती, त्यांना देवघरासमोर बसून त्यांच्या माथ्यावर गंध आणि अक्षदा लावा आणि त्यांना दिव्याने ओवाळून घ्या। त्यानंतर तुम्ही जे धणे देवासमोर ठेवले आहेत तर त्यातले मुठभर धणे तुमच्या हातात घ्या। घड्याळाचा काटा जसा फिरतो तसं तुम्ही धणे तुम्हाला जे आहे तर ते 3 वेळेला तुमच्या पतीवरनं ओवाळून घ्यायचे आहेत। दुसऱ्या एका मोकळ्या वाटीमध्ये ते धणे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि जर घरातील स्त्री लक्ष्मी कमावून आणणारी असेल तर तिला सुद्धा बसवून तिच्यावरनं हे धणे ओवाळून घ्या आणि त्यानंतर तुमच्या घरातील मुलांना त्या पाटावर बसून त्यांच्या माथ्यावर गंध आणि अक्षदा लावून त्यांच्यावरनं सुद्धा 3 वेळेला हे धणे तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत। दसऱ्याच्या दिवशी मुलांची पूजा देखील महत्त्वाची असते, कारण मुलांना सुद्धा धनसंपत्तीचं प्रमाण मानलं जातं। मुलांना छान गंध आणि अक्षदा लावून त्यांच्यावरनं हे धणे ओवाळून घ्या। त्यानंतर तुम्ही जे धणे पतीवरून मुलांवरनं उतरवून घेतलेले आहेत त्यातले थोडेसे धणे घ्या आणि त्यानंतर त्या धण्यांना तुम्हाला आपल्या घरात असलेल्या झाडांच्या कुंडीत किंवा मातीमध्ये पेरायचं आहे। ज्यावेळी या धण्यांची वाढ होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील लक्ष्मीची वाढ आणि तुमच्या पतीची, मुलांची प्रगती होईल। घरातील मातीतील धण्यांची वाढ हाच एक असा प्रतीक आहे की घरात समृद्धी आणि प्रगती येईल। यानंतर तुम्ही शिल्लक राहिलेले धणे जे मुलांवरनं आणि पतीवरनं उतरवलेले आहेत तर ते एकत्र करून आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता। तर हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे संध्याकाळी करायचा आहे। सकाळी हा उपाय करणं योग्य नाही, कारण संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळीच करा। हा उपाय तुमच्या घरात धन, सुख आणि समृद्धी आणेल आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात लक्ष्मी येईल आणि सर्वांच्या जीवनात समृद्धीचे दरवाजे खुले होतील। तुम्ही उद्या घरात शस्त्रपूजन करणार असाल तर लक्षात ठेवा की मुलांचे पाटी, पुस्तक आणि अन्य साहित्याची पूजा सुद्धा केली जाते। तर हे एक महत्त्वाचा भाग आहे, कारण मुलांचे जीवन आणि शिक्षण त्यांच्यासाठी पूजा आणि आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी तुम्ही एक ताट घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर मुलांच्या हातून एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र काढायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला मुलांच्या हाताने त्या तांदळावर काढायचा आहे। अगदी साध्या आणि शांततेत हा तुम्हाला काम करायचं आहे आणि ते ताट तुम्हाला रात्रभर तसेच राहू द्यायचं आहे। त्यानंतर त्या ताटावर हळद कुंकू लावून मुलांकडनं पूजा करून घ्या। त्यांना एक फूल अर्पण करायला सांगून आपट्याची पानं सुद्धा अर्पण करायला सांगा। मुलांना दोन्ही हात जोडून प्रार्थना करायला पाहिजे। तसेच मुलांच्या हातून त्यांचं पाटी, पुस्तक आणि ज्ञानसामग्रीचं पूजन करून घ्या। सरस्वती मातेचं पूजन मुलांनीच केलं तर त्यांना अनेक पटींनी शुभफळ मिळतात। गणपती बाप्पांचं पूजन सुद्धा मुलांकडनं करून घ्या, कारण गणपती बाप्पा हे सुद्धा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात। दसऱ्याच्या दिवशी या पूजा करण्यामुळे मुलांचं शिक्षण, ज्ञान आणि जीवन अधिक यशस्वी होईल। मुलांच्या मदतीने केलेली पूजा त्यांच्यासाठी खूप लाभकारी ठरते आणि त्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन मिळतं। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।